उपस्थित राहण्याचं भाग्य वहिनी आपण अध्यक्ष आहात, आपल्यामुळे मी असेल प्रफुल्लभाई असेल आम्हाला जे मिळालं याच्या पाठीमागे दादांनी दाखवलेली त्यागाची समर्पणाची भूमिका होती हे मला आवर्जून या ठिकाणी सांगा। देशाच्या राजकारणामध्ये एवढे फेरबदल घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्या इंडियाच्या बैठकीमध्ये तितक्या ठळकपणाने उपस्थित राहू शकतो की दादांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं ते पाऊल आहे। अधिक तपशिलामध्ये त्यानिमित्ताने मी जाऊ इच्छित नाही। 14ला काय झालं, राज्यामध्ये सत्तांतर झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा कदाचित सत्तेमध्ये सहभागी होऊ शकले नाही। 16ला सुद्धा होऊ शकणार होता, झालं नाही। 19ला सुद्धा निकाल लागले, त्यावेळेला सुद्धा कदाचित होऊ शकणार होता पण होऊ शकला नाही। पण मला असं वाटतं ज्याचा उल्लेख आम्ही अनेक वेळेला वारंवार त्यानिमित्ताने केला की 19 सालामध्ये दादाने जो निर्णय घेतला होता, जी शपथ झालेली होती, जी शपथ अनेक वेळेला पहाटेची झाली असं म्हटले जातं, पण दादा ते नेहमी वाक्य खोडत आले। पहाट म्हणजे 8 वाजता नव्हे, 8 वाजता 8:30 वाजता झाली ती शपथ। पहाट म्हणजे दादांच्या शब्दात 4 वाजता। आपल्याला सर्वांनाच 8 वाजता पहाट वाटते, ती भाग सोडून द्या, पण तो जर काय निर्णय त्या कालावधीमध्ये तसाच्या तसाच झाला असता, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान जसं 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला असता, तशाच पैकी निर्णयाची प्रक्रिया त्या कालावधीमध्ये 19 सालाच्या नंतर या महाराष्ट्राने सुद्धा निश्चितपणाने अनुभवली असती, परंतु नियतीच्या मनामध्ये कदाचित ते नसेल। नंतर राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्याच्यातही एकनाथराव शिंदे साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला, त्याच्यातून बदल झाला। आज माणसं वेगवेगळ्या पैकी टीका टिप्पणी करतायत। दिलीपराव तुम्ही साक्षीदार आहेत, इथे सगळे आमदार या ठिकाणी बसले जे मागच्या टर्ममध्ये आमदार होते, सर्वांचीच बैठक प्रफुल्लभाई दादांच्या ऑफिसमध्ये झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती नेऊन आलेल्या सगळ्याच आमदारांनी एक पत्र लिहिलं पवार साहेबांना की सत्तेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे। जे आज पोपटासारखे बोलतायत, ज्यांना काय टीका करण्यासाठी दुसरं काही साधन राहत नाही, ते त्या निमित्ताने त्या ठिकाणी बोलतायत, पण सत्तेमधल्या सहभागामध्ये तो कागद कदाचित कधीतरी शोधून काढा, त्याच्यावरती पहिली काढण्याची सही होती, ते पण आपल्याला बघायला मिळेल। पण दोष सतत दादांच्याकडे देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये झाला आणि म्हणूनच स्वर्गीय चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री, बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग असला पाहिजे हा विचार मनामध्ये ठेवत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला। दादा भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, मी असेल, असद मुश्रीफ असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, रामराजे नाईक निंबाळकर नाईक ते असतील, त्यावेळेचे विधिमंडळातील सर्व आमदार, त्याच्यातले बहुतांशी आमदार पुन्हा एकदा या व्यासपीठात उपस्थित आहेत। सर्वांनी त्या कालावधीमध्ये धाडसी निर्णय घेतला आणि 3 जून 2 जुलै असा फरक ऐकायला मिळालाच पाहिजे, कारण कार्यकर्ता किती सतर्क आहे याची काहीतरी केस झाली पाहिजे। मी जून एवढ्यासाठीच बोललो की आपाप हे जुलै बोलतील। तो ऐतिहासिक निर्णय केवळ घेण्याचं धाडस अजित दादा सारखे दाखवू शकत होते, कुणी त्या कालावधीमध्ये दाखवलं नाही आणि म्हणून एनडीएमधला आपला सहभाग त्या कालावधीमध्ये निश्चितपणे झाला। टीका टिप्पणी झालीच, वैचारिक दृष्ट्या झाली, अनेक वेळेला वेगवेगळ्या पैकीचं बोललं गेलं। कदाचित छातीवरती दगड ठेवत दादाने तो राजकीय निर्णय घेतला असेल, तो त्यांच्या व्यक्तिशा कारणासाठी नव्हता। अनेक वेळेला त्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं गेलं, पण बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीपथासाठी